खाण्याची 3 पानं घ्यायची, ती स्वच्छ धुवून पुसून त्याच्यानंतर ती कापून घ्यायची. त्यानंतर ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची. त्याच्यामध्ये 2 चमचे साखर आणि आणखीन अर्धा चमचा म्हणजे 2.5 चमचे साखर टाकायची त्याच्यामध्ये. नंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचा दुधाची साय आणि थोडंसं दूध ॲड केलेलं आहे, अर्धा कप. 9 ते 10 काजू हे सगळं मिक्सरला फिरवून बारीक करून घेतलेलं आहे. नंतर कढईमध्ये मी 1 चमचा तूप घेतलं आहे. त्याच्यामध्ये 3 चमचे किंवा अर्ध फुलपात्र डेसिकेटेड कोकोनट म्हणजे खोबऱ्याचा किस घेतला आहे. तो चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा. ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पानाची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती ॲड करायची आहे. आता मी पानाची पेस्ट ॲड करून घेतली आहे. आता ते चांगलं परतवून घ्यायचं आहे. आता सध्या तुम्हाला ते पातळ दिसत असेल, जोपर्यंत ते घट्ट होतं आहे तोपर्यंत ते परतवून घ्यायचं, म्हणजे ड्राय होईपर्यंत ते चांगलं परतवून घ्यायचं. आता ते ड्राय होत आलेले आहे. आता तुम्हाला दिसतंय ते ड्राय होतं आहे. ह्या सगळ्या प्रोसेसला 2 ते 4 मिनिट लागतात. मध्यम आचेवरती चांगलं परतवून घ्यायचं. आता एकदम ड्राय झालेलं आहे. आता हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि ते थंड होऊन द्यायचं. हे मोदकाचं आपलं बाहेरचं आवरण तयार झालेलं आहे. आता आतमध्ये जे सारण भरायचं आहे ते बनवून घेणार आहोत आपण. आता हे एकदम ड्राय झालं. आता मी ताटामध्ये हे काढून घेतलेलं आहे. त्याला थंड होऊन देईल. तोपर्यंत सारण्यासाठी मी घेतलेला 1 चमचा खोबऱ्याचा किस, बडीशेप आणि गुलकंद आणि ड्रायफ्रूट्स घेतलेत कट करून. हे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेतलं मी. आता मोदकाचा साचा घ्यायचा आहे आपल्याला. आपलं सारण थंड झालेलं आहे. आता मोदकाच्या साच्यामध्ये जे पानाचं आणि खोबऱ्याचं सारण बनवलं आहे ते भरायचं आणि त्याच्यामध्ये हाताच्या साहाय्याने असं आपल्याला ते गुलकंद आणि खोबरा आणि ड्रायफ्रूट आणि बडीशेपचं जे सारण आहे ते भरण्यासाठी जागा करायची. मग ते मी दाखवलं व्हिडिओमध्ये तसं भरून घ्यायचं आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये छानसे सुबकसे साच्याच्या साहाय्याने आपले मोदक तयार होतात. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता मी हे जे मोदक आहेत ते बाकीचे बनवून घेते आणि माझ्या गणपती बाप्पाला दाखवते प्रसाद म्हणून. धन्यवाद. थँक्यू.